वनबंधू परिषद ही संस्था आदिवासी बांधवांना शिक्षण देणे, त्यांना चांगल्या सुखसुविधा देणे अशा अनेक समाज उपयोगी कार्य करतात। ही संस्था मेळघाटात 330 गावात एकल विद्यालयाचे कार्य करतात। याच परिषद कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आणि बैठकीचे आयोजन वनबंधू परिषदेचे शहर अध्यक्ष समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया यांच्या निवासस्थानी करण्यात आले। या बैठकीला विविध सामाजिक संघटना पदाधिकारी, धार्मिक संघटनांसह व्यापारी संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी वनबंधू परिषदेच्या संस्थेत निवड करून पदग्रहण सोहळा संपन्न झाला। या बैठकीत अनेकांनी मार्गदर्शनही केले। विद्यालय के 5 संरक्षक है हमारे, जिसमें इनके मार्गदर्शन में हम लोग पूरे सब कामों के ऊपर में जो हमारे जो रहते हैं ना सीनियर लोग, कमल किशोर इनके जी मार्गदर्शन में हम सारे काम करेंगे। इनके नाम से सबके हाथ में ताली है, सॉरी चाय है। बाद में पूरनलाल जी हमारी आराधना की, श्री किशोर भैया गोयनका, एडवोकेट प्रशांत जी देशपांडे और एडवोकेट आर.बी. अटल साहब, हमारे 5 संरक्षक हैं। इनके मार्गदर्शन में हमारा एकल अभियान यहाँ पे कार्य कर रहा है और आगे भी कार्य करेगा। और भी कुछ लोगों के नाम आने बाकी है, उनके नाम आ जाएंगे तो हमारी और भी जो क्षमता है काम करने की बढ़ जाएगी। और ये प्योर, हमेशा एक ही मैं सबको बोलूँगा, ये प्योर एक सोशल सामाजिक संगठन है। इसका हम कभी कोई राजनीतिक दुरुपयोग नहीं करें। कभी कोई भटक जाए तो आप सबको हक है, उसको आप इशारा करके जागरूक करें, ठीक है? बिल्कुल नहीं करते, यानी हमारा इतना बड़ा वनबंधु परिषद अमरावती चैप्टर की आज अमरावती में सभा हुई। बहुत आनंद का विषय है कि इस वर्ष हमारे तिवसा के राजेश वानखड़े, दरियापुर के गोपाल चंद ने, अमरावती के भीम ब्रिगेड के राजेश वानखड़े, साथ में ही शिवशाही प्रतिष्ठान के हमारे कर्ण धोटे, निषाद भैया जोत एवं अन्य मान्यवरों ने इस संस्था में जुड़कर इस संस्था को एक पूरे भारत के स्तर पर एक बहुआयामी संस्था का दर्जा दिया है। मैं आप सबको निवेदन करूंगा कि हम भविष्य में काम करते हुए पूरे ताकत से अमरावती का नाम चैप्टर का हमको पूरे भारत में शीर्ष 3 चैप्टर के अंदर लेकर जाना है और उसके लिए हम सामाजिक लेवल पर काम करेंगे। मैं आप सबको निवेदन करूंगा कि वनबंधु परिषद यह एक प्योर सामाजिक संस्था है। इसके लिए हम जो भी लोग समाज काम करना चाहते हैं उनका इस संस्था में हार्दिक स्वागत है। धन्यवाद। और चंदू भैया सोजतिया सिटी केबल के माध्यम से उन्होंने पूरी इसकी प्रचार प्रसार की जवाबदारी ली है। मैं उन्हें हृदय के अंतकरण से पूरे एकल विद्यालय अमरावती चैप्टर की ओर से धन्यवाद देता हूं। और उनके इस प्रचार प्रसार से लोग समझेंगे कि एकल विद्यालय क्या होता है, वनबंधु परिषद क्या होता है। नमस्कार, मी अभिलाष नरोडे, एकल युवा विंगमध्ये मी सदस्य म्हणून कार्यरत आहे। आणि आजची जी आमची बैठक होती ही एकल विद्यालय समितीची एक कार्यकारिणीची मासिक सभा होती, जी आत्ताच थोडा वेळ झाला पार पडलेली आहे। आणि या सभेमध्ये आमच्या या संपूर्ण एकल विद्यालयात समितीमध्ये काम करणारे सर्व सदस्य उपस्थित होते। यामध्ये आज त्यानिमित्ताने बाकीच्या विंग्सचे सुद्धा जे पदाधिकारी होते त्यांना पदग्रहण करण्यात आलेलं आहे। आणि सोबतच एकलमध्ये नेमकं काय काम होते हे सुद्धा नवीन लोकांना आज आपण समजावून सांगितलेलं आहे। ज्या पद्धतीने आम्ही गेल्या वर्षापासून एकलमध्ये काम करतो आहे, आमचा खूप वेगळा अनुभव आहे। आणि निश्चितच एकदा जेव्हा आपण वनयात्रेला जातो तेव्हा आपल्याला समजतं की वंचित जे अजूनही काही लोक आपल्या समाजापासून आणि आपल्यापासून फार दूर आहेत, ज्यांच्यापर्यंत शिक्षण, सामाजिक जबाबदारी आणि आरोग्य अजूनही पोहोचलेलं नाही, अशा लोकांना आपली खरंच गरज आहे। आणि हेच काम आणि हे अत्यंत उत्कृष्ट काम आपल्या एकल विद्यालयाच्या माध्यमातून पार पडत आहे आणि आम्ही त्याचा एक सदस्य आहोत, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे। थँक्यू। मी राजेश घनश्यामदासजी कासट। आज एकल संस्थाची कार्यकारिणी मीटिंग झाली आणि सगळ्यांना आपले आपले कामं वर्षभरात कोणते कोणते करायचे आहे ते समजवण्यात आले आणि जिम्मेदारी देण्यात आली। माझ्याजवळ प्लांटेशन आणि वॉटर हार्वेस्टिंगचे काम आलेले आहे, त्याची जिम्मेदारी मी घेतलेली आहे आणि सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या क्षेत्राची जिम्मेदारी दिलेली आहे। मी सीमा गुडधे, एकल विद्यालय आदिवासी विद्यार्थ्याविषयी किंवा त्यांच्या ज्या जीवन पद्धती ज्या आहे त्या पद्धतींचा विषय करणारी ही एक एकल विद्यालय ही संस्था आहे। त्याच्या कार्यकारिणीची मीटिंग आज होती, त्याला आम्ही आज जोडलेलो आहे आणि त्यांचं काय कार्य आहे त्याची आज आम्ही माहिती घेतलेली आहे। आणि ते त्या एकल विद्यालयाच्या कार्यकारिणीशी जोडून आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे। त्यांनी आम्हाला अंबागेटच्या महिलांना जॉईन केलं त्याबद्दल त्यांचं एक आभार मानते।
जय श्रीराम. निशात सिंह जोध. आज एकल विद्यालयाची लप्पी भैयांकडे बैठक होती. त्या बैठकीमध्ये आम्ही आज हजर होतो आणि या एकल विद्यालयाशी आज मी माझ्या खऱ्या अर्थानं मनाने जोडल्या गेलेलो आहेत. कारण की वनबंधूंचं जे काही कार्य आहेत, त्यांच्याकरता केलेलं जे काही कार्य आहेत ते आपल्या जीवनातलं एक अविस्मरणीय क्षण असा एक कार्य आहे. अशा कार्याकरता मी माझ्या तन मन आणि कुठल्याही कृतीने हे कार्य करण्यास मी तत्पर आहे. जय श्रीराम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. मी राजेश वानखडे. आज लप्पी भैया जाजोदिया यांच्याकडे आज एक बैठकीला आयोजन झालं. त्या बैठकीमध्ये एकल विद्यालय म्हणून हा विषय, या विषयावर काम करण्याची संधी मला भैयाने दिली. त्याबद्दल मी सर्वात अगोदर एकल विद्यालय टीमचे व लप्पी भैया जाजोदिया यांचे मी आभार मानतो. आणि या विषयावर एकल विद्यालय हा विषय जो आहे, या विषयावर सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य या विषयावर जे लोक वंचित आहे, जे शिक्षणापासून वंचित आहे, जे आरोग्यापासून वंचित आहे. आपण आज बघत आहोत की काही लोक जे आहेत गरीब परिस्थितीमध्ये आहे, गरीब परिस्थितीमध्ये असून काही शिक्षणापासून दूर आहेत. काही आरोग्य विभाग इतके गरीब लोक आहेत, इतकी त्यांची व्यवस्था बिकट आहे की त्यांच्याकडे जर काही झालं, साधं टायफॉईड जरी झाला तर त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याचं त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसते. आणि जर शासकीय विषय बघितला, जर आपण सामान्य रुग्णालय जर पकडलं, तिथं पण व्यवस्था ही बिकट आहे. म्हणून या विषयाला घेऊन आम्ही आज या एकल विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही आजचा जो आमचा मानस आहे, आम्ही मानस सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य या विषयाला घेऊन आम्ही आमचा मानस एकल विद्यालय या विषयाला घेऊन या संस्थेच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून सर्व सामाजिक संघटना, सर्व धर्म समभाव संघटना मिळून हा विषय जो भैयाने चालू केला आहे त्याला आम्ही चांगल्या प्रमाणे हाताळू. आणि त्या एक दिवस असा येणार की हे एकल विद्यालय ही महाराष्ट्राच्या सर्वात उंचावर राहणार अशी आशा बाळगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मी या एकल विद्यालयासाठी माझ्या संघटनेच्या माध्यमातून आणखी संघटना जोडून हे एकल विद्यालय ज्यापासून सर्वांचं सामाजिक दायित्व आणि सर्वांना फायदा होईल, शैक्षणिक फायदा होईल, आरोग्याचा फायदा होईल, सामाजिक फायदा होईल, याचा कसा फायदा होईल याकडे लक्ष देईन. जय भीम नमो बुद्धाय. जय शिवराय. नमस्कार. मी कर्ण किशनराव धोटे. आपलं सामाजिक कर्तव्य म्हणून एक आपण जगत असताना तर आपण समाजाच्या शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायची आपली इच्छाशक्ती असली पाहिजे. या हेतूने, या उद्देशाने वनबंधू परिषद ही काम करत असते. आणि जे आदिवासी क्षेत्रात आपले जे समाजबंधू राहतात त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या जीवनात एक आरोग्य आणि चांगलं शिक्षण आणि त्यांना चांगले संस्कार हे मिळावे यासाठी वनबंधू परिषद काम करत असते. आजच्या दिवशी या निमित्ताने वनबंधू परिषदची कार्यकारिणी गठीत झालेली आहे. आणि येणाऱ्या काळात आदिवासी लोकांसाठी, ते आदिवासी म्हणता येणार नाही, ते आमचेच बंधू आहेत, त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज होणार आहोत आणि त्यांच्यासाठी काम करणार आहोत. वनबंधू परिषद अमरावती चॅप्टरची मीटिंग आज अमरावतीला लप्पी भैया जाजोदियाच्या घरी संपन्न झाली. या मीटिंगमध्ये नवीन कार्यकारिणीचे 18 लोक उपस्थित होते आणि सगळ्यांना पदग्रहण देण्यात आलं. वनबंधू परिषद मेळघाटमध्ये 330 गावांमध्ये 330 विद्यालय चालवत आहे. एकल विद्यालय, वन टीचर स्कूल, एक टीचर स्कूलच्या माध्यमातून आम्ही त्या गावाचा संपूर्ण विकास कसा होईल याकडे लक्ष देतो. आम्ही 5 आयामावर कार्य करतो. प्राथमिक शिक्षण, आरोग्य शिक्षण, जागरण शिक्षण, ग्रामविकास आणि आरोग्य शिक्षण या 5 आयामावर आम्ही संपूर्ण मेळघाटमध्ये कार्य करत आहोत. आणि हे सर्व कार्य आम्ही कोणताही गव्हर्नमेंटचा पैसा न घेता करतो. समाजाच्या माध्यमातून हे कार्य आम्ही करतो. आमच्या एका विद्यालयाचा एका वर्षाचा खर्च, जिथे 22 ते 25 विद्यालय प्रत्येक विद्यालयात शिकतात, मात्र 22,000 रुपये आहे. 22,000मध्ये आम्ही संपूर्ण वर्षभर 22 ते 25 विद्यार्थ्यांना शिकवतो. जे लोक आम्हाला 22,000 रुपये एका विद्यालयासाठी देतात त्यांचं नाव त्या वर्षभर तिथे त्या विद्यालयाच्या वर लागतं आणि त्यांच्या नावाने ती शाळा चालते. धन्यवाद. आज वनबंधू परिषदचे माननीय अध्यक्ष श्री चंद्रकांतजी जाजोदिया उर्फ लप्पी सेठ
यांच्याकडे आमची जनरल सभा झाली. सभेमध्ये माननीय अध्यक्ष व माननीय सचिव श्री कलंत्रीजी यांनी एकल विद्यालयाचे सर्व आयाम सांगितले. त्या आयामावरून एकल विद्यालयात आपण काम करायला पाहिजे आणि जुडायला पाहिजे अशी एक सगळ्यांची भावना झाली. त्यालाच उद्देशून आम्ही पुढच्या महिन्यामध्ये एकल विद्यालय करता एक ट्रिपसुद्धा काढणार आहे. आणि आमचा असा मानस आहे की अमरावती चॅप्टर जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये संपूर्ण देशात उंचावून आम्ही काम करावं आणि आमचं नाव लौकिक व्हावं याकडे आमच्या अध्यक्षाचे लप्पी भाऊचे सारखे लक्ष आहे. आणि त्यांना आम्ही पाठपुरावा देऊ, त्यांना आम्ही सतत साथ देऊ व एकल विद्यालयाला उंचावून नेण्याचे आम्ही कार्य करू.